मॉर्निंग. मॉर्निंग फ्रेंड्स, नमस्कार. आता आम्ही आहे इथे म्हणजे रेवदंडा बीचच्या इथे एक 5 मिनिटावरती ताईंचं घर आहे ना, मग आम्ही इथेच राहिलोय. म्हणजे आमचं विचार त्या लोकांनी सांगितलं की बीच सोडून बरेचसे पॉइंट अलिबागमध्ये फिरण्यासारखे आहेत. पण काल काल आम्ही जाणार होतो, पण कालचा दिवस आमचा असाच म्हणजे असाच गेला. काय म्हणजे कुठे ऍक्टिव्हिटीज आम्ही काय केली नाही. आमचं थोडं काम निघालं, त्याच्यामध्ये आमचा वेळ गेला आणि आम्ही काय ऍक्टिव्हिटी केली नाही किंवा कुठे फिरायला गेलो नाही. पण हा बीच तुम्हाला बॅक कॅमेरामध्ये दाखवतो मी आता. हा बघा, खूपच मोठा बीच आहे आणि इथे बिलकुलही गर्दी नाही आहे. जे की बाकीच्या बीचेसमध्ये कसे गर्दी आपल्याला भेटते, तसा हा अलिबागचा एक असा बीच असेल की जिथे खूप कमी गर्दी आहे. आणि आम्ही पहाटे सकाळचं उठून असं आलोय ना, तर ना इथे कुत्री आहेत ना, इथे डॉग्सचा प्रॉब्लेम आहे. डॉग्स भाई मागे मागे येतात. अलिबागचे डॉगेश भाई आमच्या मागे मागे येत आहेत. म्हणजे खूप. आणि इथे खूप साऱ्या लोकांना मी बघितलं, काका वगैरे आहेत, ते छडी घेऊन फिरतायत, एक्सरसाइज करायला आलेले आहेत. मला जर तिथे काका दिसले, मला वाटलं की ते त्यांचा डॉगी असेल, पण त्यांचा डॉगी नव्हता. त्यांनी डॉगी पासून वाचण्यासाठी काठी घेऊन ठेवलेली. परत एक लेडीज पण दिसली आम्हाला, त्यांनी पण हातामध्ये काठी घेतलेली होती. आणि आता आम्ही सनराईज बघायला आलोय बीचवर. म्हणजे बीचवरून हा सनराईज तर दिसणार नाही, पण म्हणजे आम्हाला असं वाटलेलं की ह्या साईडला दिसेल, पण हा अपोजिट दिसतो. इकडे बीच आहे आणि इकडे म्हणजे हा सनसेट वाला बीच आहे, त्यामुळे आपल्याला इथे सनराईज एवढा बघायला भेटणार नाहीये. सनसेट बघायला भेटला असता, पण आज आम्ही रिटर्न जाणार आहे मुंबईला. ह्याची दीदी आहे ना, ती पुण्याला राहते. मग त्यांना कसं मंडेला ऑफिस वगैरे ना, तर आज पोहोचणं गरजेचं आहे त्यांना. त्यामुळे मग आता लवकरच निघणार. आता थोडेसे फोटो वगैरे काढू आम्ही, बस आणि जाऊ घरी. आता थोडे फोटो वगैरे आम्ही क्लिक करू इथे, आणि देन आम्ही घरी जाऊ, नाश्ता करू आणि मुंबईला जायला निघू. हा छोटा खेकडा चालू केलायस ना, नाहीतर हा मग मी चालू केलाय व्हिडिओ. बघ आम्ही काढताय ना, तुम्ही ये ना इकडे. हे बघा, हे सगळेजण आता आलेले आहेत उठून, कारण त्याच्याकडे ताकद नाहीये कापायची. नाही, नाटक केलंय. नाटक केलंय ना. कसं कळलं? पण नाही, उलटा पडलाय आता. लेडीज येते तर बघा हा काय बघू. नाही, आपण आधी ब्लॉग मध्ये सांगितलं ना, आपल्याला वाटलं हे लोक येत आहेत का नाही. म्हणून आम्ही बोलले, आमचं असं होतं की एवढंच, आम्हाला जास्त काय दाखवताच येणार नाही. आता सगळे आलेले आहेत. मग आम्ही बीचवर मस्त असे फोटोज क्लिक केले सगळ्यांचे. आम्ही अजून परत एकदा बीचवर चाललो. हा, म्हणजे पुढच्या, म्हणजे तोच बीच आहे, फक्त पुढच्या साईडला. बीचला आलो. इथे सकाळी सकाळी मच्छी येतात, तर तुम्ही बघू शकता. आधी आपण तिथे होतो, तिकडे असं. आत्ता इथे आलो आहे, जिथे मच्छी वगैरे भेटतात, तुम्हाला दिसतील. म्हणजे हे जे कॅम्प लावलेला आहे त्याबरोबर साईडला आहे हे. इथे आपले कोळी बांधव आहेत, त्यांनी आपले मच्छी वगैरे इकडे असतात. झिंगा नाही तो. नाही चावल तुला चावणार नाही चावणार. काय सांग पटकन. जीवन झिंगा कोणती कलर काढलीस? आत्ताच पकडून आणलं. पकडा आणि असं पोच द्या, केवढी मोठा फिश पकडला. एवढा मोठा फिश पकडलाय आणि असा आ करा. आ दादा, आ करा. त्रिशाला खातोय मी, त्रिशाला देतो. ओळखून येते ते. ताजा मासा आहे, हिला पकड म्हणतोय तर नाही पकडत आहे. अगं पकड ग.
अगं पकड ग, अगं घे ग. घाबरते ती. आता इथे आम्ही आलो इकडे लाटा वगैरे आहेत आणि यांचं चालू आहे सगळं मच्छी वगैरे बघायचं. डर गया. आम्हाला त्यांनी सांगितलं तुमचे व्ह्यूअर जर लकी असतील तर त्यांना पाण्यातला साप पण बघायला मिळेल. हा, तो पाण्याबरोबर किंवा मच्छीमारांबरोबर इथे येतो आणि इकडे तुम्हाला बघायला भेटेल. पण आता आपलं बघूया, तुम्ही एवढे लकी आहात का तुम्हाला साप बघायला भेटतोय का समुद्रातला. एक फिश आहे जिवंत शंख आहे. त्या लोकांनी बुटा घातली मी घालते चप्पल, मला नको काढायला. काय पिल्लच पिल्ले किती सारे हा पण छोटूसा पिल्लू आहे, केवढूच आहे मग गेला. हा वाला खेकडा, त्याचा एक नांगी मोठा एक नांगी छोटा असतो. हा का ह्या वाल्याचा नको मला हातात. काय नाही माझ्या धरलेल्या माझ्या उडून गेले, खाली पडले. चावत नाही ना. नाही नाही चावत. चिकू पकडते तर तू काय नको. ती हात पुढे करते. क्रिशा मातीत कसं होता. मला माहित ना, मला भीती वाटते पकडायला. एक नांगीवाला येतो. खेकडा आहे. मेल्याचं नाटक करते का तो. आता बघा हे जे तुम्हाला सगळे दिसतात हे सगळे खेकडे आहेत. म्हणजे खूप 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 प्रमाणात आहेत हे सगळे बघा, खूप प्रमाणात आहे. पूर्ण बीचवरच खेकडे खेकडे असे दिसत आहेत. आणि हे बघा, हिला चप्पल घालून यायचे का तर हिला भीती वाटते या छोट्या छोट्या खेकड्यांना काहीतरी होईल आपल्याकडून म्हणून. आणि चपलीने तर जास्त होणार का त्यांना. तसं नाही रे, माहित नाही, मला भीती वाटते. मी काय करू. ये इकडे, काय नाही होत, मी आहे ना तुझ्या जोडीला. ये, डरने का नाही, मैं है ना तेरे साथ. हळूहळू पळायचं, स्लोमो. बघूया ना कसं येतोय. हा हा गो. हा चालताना, हा चालेल. अंडा बीचला आम्ही खूप मस्ती केले, व्हिडिओज वगैरे पण काढलेत. जर तुम्ही आमचं इंस्टाग्राम पेज फॉलो करत नसाल तर आम्ही खाली लिंक देऊ, त्याच्यावरनं जाऊन तुम्ही आमचं इंस्टाग्राम अकाउंट चेक करा. खूप भारी भारी पिक्स आणि फोटोज पोस्ट अपलोड होणार आहेत लवकरच. आणि आमच्या इंस्टाग्रामला पण तुम्ही फॉलो करा आणि प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हो, खूप असे व्ह्यूअर्स आहेत जे आमचे व्ह्यूज खूप येतात पण आमचे व्ह्यूज खूप होत आहेत पण सबस्क्रायबर खूप कमी आहेत, फॉलोअर्स पण खूप कमी आहेत. तर जर काय पटत नसेल तर तुम्ही कमेंट करून सांगा
की तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओज कशा बघायला प्रकारचे आवडतील. व्हिडिओज बघायला तुम्हाला आवडतील. कारण आम्ही पण नवीनच आहे, आम्ही पण शिकतोच आहे. मी तुम्ही इथे आम्हाला शिकते. हा खूप बोलतो, म्हणजे ह्याला जमतं बोलायला. माझं बाळ पण करतं खूप चांगल्या प्रकारे. एडिटिंगची जबाबदारी सगळी माझ्या बाळावर असते. एडिटिंग माझं बाळ करतं. तर आता आपण पनवेलला जायला निघणार आहे. हा, जेवढं पटकन निघू, जेवढं कारण की त्यांना लवकर पुण्याला निघायला जायचंय. येईल तेवढं आम्हाला लवकर. तर आम्हाला साकेनाक्यातच जायचंय आणि सध्या 9:30 वाजलेत. आणि ऊन डेंजर लागते इथे. हा, खूप बेकार ऊन आहे बाबा. आणि इथे आल्यापासून आम्ही टॅन झालो 2 दिवसामध्येच खूप जास्त टॅन झालो. तर जर तुम्ही येणार असेल तर सनस्क्रीन वगैरे लावून या. सनस्क्रीन 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 सनस्क्रीमच असणार ना रे, यस कारण क्रीम आहे ती. यस सनस्क्रीन कशी असते? सनस्क्रीन लावून या. ठीक आहे, आम्ही मला आवडत नाही, आपल्याला गरजच पडत नाही. आय एम बॉर्न हँडसम. हा, आता जरा बरं वाटतं सावलीत आल्यानंतर. हां, चला जाऊया आता. अच्छा लग रहा है. नाही ते विचारायला तिकडे कॅट फाईट. बोका आणि ती मांजर आहे ना, बहुतेक तुझ्या हातातल्या ह्याच्यासाठी चालले भांडणं. दे टाकून त्याचा हार्ट ब्रेक केलाय आणि ते पकडून येईल. म्हणून तो भडकलाय. तिने चीट करताना पकडलं का तिला? मे बी. नाहीतर तर आता आपण आलेलो आहे डिलाईट बीच गो कॉटेजेसमध्ये. ते दादांचं हॉटेल आहे. दादांचे कॉटेजेस आहे. टर्फ वगैरे ची सोय आहे. एकदम भारी लोकेशनला आहे. स्विमिंग पूल पण आहे. हे रेवदंड्याला हे दुकान आहे चनामार्ट, भारत चनामार्ट. इकडे आहेत ना हे जे शेंगदाणे आहेत गोडवाले आहेत, ते तुम्ही नक्की घेऊ शकता इकडे येऊन. आम्हाला खूप आवडले म्हणून आम्ही घेतलेत. आता अर्धा किलो घेऊन चाललो आहे. मी अर्धा किलो घेतलेले आहेत. रोज सकाळी काका उठतात ते हा, त्या काकी सांगत होत्या आम्हाला आता. रोज सकाळी काका ते बनवतात. आणि हे आत्ता पण गरम आहेत. आम्ही हात लावला ना तर गरम आहेत. एक दुकान आहे स्पेशल जलेबी फाफडा सेंटर. इकडे तुम्हाला आहे ना बघा गुळाची माव्याची साधी जिलेबी, फाफडा, मोतीचूरचे लड्डू आणि पट्टी समोसा हे भेटते. हे आहे तुमच्या इकडची स्पेशालिटी बघा. ही गुळाची आहे, ही नॉर्मलवाली आहे. गुळाच्या पाकामधनं काढतात. इथं तुम्ही स्पेशल जलेबी सेंटरला येऊ शकता. खूप सुंदर अशी जलेबी आणि फाफडा आहे, तो तुम्ही खाऊ शकता. म्हणजे रेवदंड्याला आलात तर हे मिस नका करू. एक ते भारत चनामार्ट आणि इकडची स्पेशल वाली जिलेबी ऑसम आहे दोन्ही पण. काय म्हणाल तुला? ऊन खूप जास्त लागतं आम्हाला. मंडळी आता आपण निघतोय. आई आणि दादाला बाय बाय बोलूया. चला पनवेलकडे पूज करूया आता आणि जाऊन मटण खाऊया. आणि मटण खाऊया. नाही चिकन गेले. मटन खाता है कि पार्सल लेता है? मंडळी आता रिक्षाने पोचलो आली बघा. अलिबागवरून आम्ही पकडलेली आहे लाल परी. काय मला देव पावला. आम्हाला AC गाडी भेटलेली आहे. मला मंगूस दिसला ना. हां, हिला मंगूस दिसला म्हणून चांगला झालेला आहे. असं म्हणतात की मंगूस दिसल्यानंतर माझ्या टोपीचं वन कसं आलं बघ. कानचं चिन्ह झालं का माझा. माझ्या कानातले फक्त 21 वर्ष तसेच ठेवलेले होते. कसे दिसत आहेत असं चांगले दिसते. कमेंटमध्ये सांगा ऋतुजा चांगली दिसते का नाही. मंडळी घरी पोचलेलो आहे आम्ही आणि आता ह्यांची जायची तयारी चालू आहे. जेवलोय, खाल्लोय आम्ही मस्तपैकी. चिकन ओढलोय, वार पाडलोय, वार पाडलेलं आहे चिकन. आणि आता आम्ही ह्यांना कॅब बुक केलेली आहे आणि ह्यांना आता आम्ही हाकलणार आहे पुण्याला.
मस्त जेवण झालंय. जेवण मस्त होतं, जेवण मस्त झालंय. त्यात कुल्फी एक नंबर. तर तुम्ही तिकडच्या दादांना पण नाही बोललात तुम्ही की छान बनवलं जेवण वगैरे व्हिडिओ? दोन ते तर दिवस छानच बनवतात, त्यांना काय 2 बोलायचं दिवस तुम्ही व्हिडिओ आम्हाला छान जेवण ते दिलं. छानच होतं. ते छानच बनवतात. त्यांची चटणी तर मी अजून विसरणार नाही मेंदूवडा बरोबरची. मी मेंदूवडा कमी पण चटणी जास्त खाल्ली त्या दादांच्या हातची. तेलकट वगैरे सगळं बंद करायचं तुम्हाला. तर मंडळी हा होता आमचा अलिबागचा ब्लॉग. आणि हा आता तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आम्हाला. हो, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा केल्याशिवाय जायचं नाही, आणि आमच्या बेल आयकॉनला पण क्लिक करा, म्हणजे आमचे नवीन व्हिडिओज तुम्हाला येत राहतील. नोटिफिकेशन मध्ये शो करते. हो, नोटिफिकेशन येत राहील तुम्हाला. हा, तर तुम्हाला आमच्या सगळ्यांमध्ये तुम्हाला कोण आवडलं ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. तसं तर आपण दोघंच जास्त दिसलोय, ऑब्विसली मीच आवडलो असणार आहे. तो दादा कसे वाटले ते सांगा आम्हाला. केरळा ब्लॉग मध्ये नेक्स्ट प्लॅन बघा आमचा कुठं असणार आहे. नेक्स्ट प्लॅन सोनू दीदीने गेला तर मी येत नाही, माझी काही चुकी नाही. कारण सोनू दीदीचे प्लॅन कसे असतात. चला भेटूया आपण नवीन ब्लॉग मध्ये. अंटिल देन बाय. बाय.